बातम्या आरपार विषय आरपार दाखवणार फक्त आमच्या टुडे समाचार। नमस्कार, मी हुकमत मुलानी। वेगळे विषय, वेगळ्या चर्चा, वेगळ्या मुलाखती दररोज एका वेगळ्या विषयात घेऊन जातो मी तुम्हाला। उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं 1 नंबरचं चॅनल आहे। या चॅनलची व्ह्यूअर्स 4 कोटीपेक्षा जास्त आहेत। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय, वेगळी चर्चा बघायला मिळेल। मी आता कळंब तालुक्यातल्या येरमाळा गावात आहे आणि इथं येडेश्वरीची यात्रा असते आणि यात्रेनिमित्त इथं पूर्वतयारी जी आहे यात्रेची झालेली आहे। इथं दुकानं वगैरे आलेले आहेत। आपण आतमध्ये जाणार आहेत, मात्र आम्ही एक व्हिडिओ केलाय, तो व्हिडिओ बघू आणि त्याच्यानंतर आपण यात्रेमध्ये जाऊ। नेमकं इथं कशाचे दुकान आलेले आहेत, काय नेमकं, आणि मंदिरापाशी सुद्धा जाऊ आपण। तिथं मंदिर ज्या ठिकाणी आहे, येडेश्वरीचे मंदिर महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे। इथं खूप गर्दी होते, महाराष्ट्रातून भाविक येतात। अशा कडक उन्हामध्ये सुद्धा या ठिकाणी भाविक येत असतात। मी तुम्हाला इथं आतमध्ये जाणार आहे यात्रेमध्ये, आणि यात्रा कशी भरलेली आहे, दुकानं कशाचे आलेले आहेत, नेमकं काय आणि यात्रा कशी आहे, ग्राउंड रिपोर्ट दाखवणार आहे। बघूया आपण थेट ज्या ठिकाणी यात्रा भरली तिथं जाऊ आपण। भाविक आलेले असतील त्यांच्या प्रतिक्रिया घेऊ। इथं संबंधित कोणी लोक असतील त्यांच्या सुद्धा मी तुम्हाला मुलाखती दाखवणार आहे। यात्रेमधून थेट ग्राउंड रिपोर्ट बघू आपण। विषय कोणते असो आम्ही तुम्हाला आरपार दाखवतोय। आता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल। आता आपण थेट यात्रेमध्ये जाऊ। कळंब तालुक्यातलं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं हे येरमाळा गाव आहे। इथं येडेश्वरीचं मंदिर आहे आणि या मंदिराची निमित्त इथे यात्रा असते। इथंच पालखी सुद्धा असते आणि पालखी ज्या परिसरामध्ये येते तिथंच चुना वेचण्याचा सुद्धा कार्यक्रम असतो। याच ठिकाणी जिथं यात्रा आहे तिथं जाऊ आपण थेट, बघूया आपण थेट, चला। बोला का यात्रेमधला सर्व ग्राउंड रिपोर्ट दाखवतो मी तुम्हाला। आता आतमध्ये प्रवेश केल्यानंतर डाव्या बाजूला इथं मंदिराकडे जात होतो आम्ही, तर डाव्या बाजूला इथे एक बोर्ड लावलेला आहे। आता इथं गुरुवर्य गणेश भांगे माढेहून आलेले आहेत येरमाळा यात्रेमध्ये। तिथं फोटो पण आहेत, त्या फोटोवर जे त्या बॅनरवर जो ज्याचा फोटो आहे
इकडे तीच व्यक्ती माझ्यासोबत आहे. आपण थेट त्यांचे संवाद साधूया. काय काय नाव आहे तुमचं? गुरुवारी गणेश भांगे माडा. बरं, इथं आता तुम्ही इथं देवी बसवली, किती दिवस झालं तुम्ही येत आहे? आज मला 15 वर्ष झालं. मी येडामाईची जत्रा वर्षाला करतो. माझ्या संग 700-800 लोक असतात, 4 आयशर गाड्या. असं मी पब्लिक प्रत्येक आणतो. 2 वर्ष झालं मी अन्नदान 5000 लोकांचं दरवर्षी करतो. हे अन्नदान करतो का तर येडाबाईनं बहुत दिलंय मला, म्हणून हे अन्नदान मी ठेवलेलं आहे. आणि येडाबाई जत्रा जीवात जवळ माझ्या जीवात जीव आहे तर मी येडाबाई जत्रा पार पाडणार आहे. किती लोक असतात तुमच्यासोबत? कुठले असतात ते? कोण्या भागातले असतात? माझ्या संघ कुर्रवाडी, पुणे, पुन्हा आमच्या आजूबाजू खेड्यापाड्याचे लोक, असे 700-800 लोक माझ्या संघ असतात. लातूर. किती वर्षापासून करता येतं तुम्ही? आज 15 वर्ष झालं मला ही जत्रा पार पाडतो मी. बरं, काय एवढंच करता तुम्ही सगळे? मला येडाबाई पावन झालेले आहे. शाळेला दुसऱ्या अंगात असताना, शाळेला दुसऱ्या होतो तुमचं मूळ गाव कोणतं आहे? हा, दुसऱ्याला काय म्हणलं? खुद्द माझं गाव माडा, सोलापूर जिल्हा, माडा तालुका. त्या माड्यामधला मीच आहे. शाळेला दुसऱ्याला असल्यापासून येडाबाईची सवारी माझ्या अंगात येते. तेव्हा मला छंद लागला. मी येडाबाईच्या भक्तीतच दंग झालो. हा, आनंद केला तिने माझ्या संसाराचा, तिने आनंद केला माझ्या जीवनाचा, म्हणून जत्रा पार मी पाडली. आज 15 वर्ष झालं. मला नवीन म्हणता का तुम्ही? आनंदानं गाणी म्हणतो. कार्यक्रम माझा 2 दिवस माझ्या टप्पूत, ह्या माझा टप्पू म्हणजे ह्या टप्पूत माझा कार्यक्रम 2 दिवस रात्र दिवस चालला जातो. एखादी ओळ म्हणा बरं. आता गाणं म्हणण्याला कसं असतं, ते सूर चाल त्याला ताल लागला पाहिजे, असं आम्ही गाणं म्हणू शकत नाही. पण गाण्याचं बघायचं तर संध्याकाळी आमचा कार्यक्रमात गाणे तुम्ही बघू शकता. अच्छा, बघा इथं यात्रेमध्ये आलेले जे लोक आहेत, भाविक आहेत, मी तुम्हाला त्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया दाखवतात. आपण मंदिर परिसरात जाऊ तिकडं, आणि नेमकं ही जी यात्रा आहे, या यात्रेत आलेले जे भाविक आहेत, तिथे आलेले लोक आहेत, बघू आपण थेट तिकडे जाऊ. दुसऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ. इथं कुठून लोक आलेले आहेत? महाराष्ट्रातून इथं लोक येतात. माढा इथून आलेले जे हे भक्त होते, मी तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवली. आता पुढे जाऊ, अजून बघूया आपण यात्रेमध्ये. हा मंदिर परिसरात मावशी दावा. काय द्यायला तुम्ही कुठून आला? कोणी गावाच्या? परळी. बरं, काय परशुराम आहे. येडामाईचा परशुराम आहे. बर, किती दिवस झाले येतो तुम्ही? किती दिवस झाले येतो इथं? कालपासून आला. बर, पण आधी किती दिवस झाले येतो तुम्ही? आम्हाला आता येताव की परडी आली तसं. किती दिवस झाले म्हणाले मी? किती वर्ष झालं? परडी येऊन 20 वर्ष झालं. 20 वर्षापासून येतो इथं? होय. का बरं, कसं येतात? चलत येतात का तुम्ही यात्रेत? कसं येतात? टेम्पूत येतात. किती लोक असतात? बकाळ लोक असतात. होय. होय आजी, तुम्ही? सोबतच येतो आम्ही. सोबतच येतो. हा, खनखन बोलायचं आहे का नाही? काय मग तुम्ही बोला शिकवून गेलो. बोला. मनात नसतंय मायन. आम्ही तुळजापूरला केलं काल रात्री 7ला आला इथं. 7ला आला. आता दर्शन झालं. जेवण नाही आणि जेवण केलं मग आता यायला नाही घेता? आणलंय ना. मग आता जायचं तिथं टेम्पो पशी जेवण करायचं. बरं, बघू आपण आता पुढे. आणखीन मी काही भाविक आलेले असतील, बघू आपण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊ, आणि इथं यात्रेमध्ये जे लोक आलेले आहेत, भाविक आलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया बघूया आपण. चला. बघा इथं पण काही भाविक आलेले आहेत. कुठून आला मावशी? येरमाळ्यात. गाव कोणतं तुमचं? परभणी जिल्हा. बरं, काय नाव आहे? शिंदूबाई दिलीप सोनटके. बरं, काय लावलं तोंडाला? हळद लावली मायची, येडामायची. बरं, हा. कधीपासून हळद लावतो तुम्ही? आम्ही आता हे दुसरं वरीस आहे. बरं. हो. हे काय आहे याच्यात? याच्यात परडी आहे, परडी मायची. किती वर्ष झालं येतो इथं? 2 वर्ष झालं. 2 वर्ष झालं. का बरं येतो?
आम्ही आम्हाला देवी चांगली लागते म्हणून येतो आम्ही, आम्हाला नवसाला पावती म्हणून येतो. बरं होय मामा, तुम्ही बोलायच नाही मला मामा. बोलायत ना आजी, बोला. काय बोलत आम्ही? कुठून आले तुम्ही? आम्ही परभणीहून. बरं, किती वेळ झाले आता इथं? आम्ही 2 वर्ष झालं. बरं, मग आता कसं येतं, टेम्पो वगैरे असतं? हो, रेल्वेनं. रेल्वे ना. काय घेतलं त्याच्यामध्ये, काय बरडी? काय नाव आहे तुझं? राधा. हे काय लावलंय? हळद हळद का बरं लावली? ती लावली तिथे माणसं कुठल्या? तिथलच्या. त्यांनी लावली का तुम्ही लावून घेतली? त्यांनी लावली. हा? देवापाशी. काय म्हणले? काय म्हणले? म्हणजे लावताय कोणी खेळते नवसाची हळदी बनवून. तुम्ही लावली का तिथं लावली का? तिथं लावली. तिथं लावली का? बरं, बघा इथं जे भाविक आलेले आहेत, मी तुम्हाला त्यांच्या प्रतिक्रिया दाखवतोय. नेमकं येडाईची जी यात्रा आहे, या यात्रेमध्ये कुठून लोक येतात, काय त्यांची प्रतिक्रिया आहे मी दाखवणार आहे. झिरो ग्राउंड रिपोर्ट यात्रेमधून घेऊया आपण. मी आता मंदिराच्या बाजूलाच आहे, मंदिर परिसरामध्ये आहे. समोर इकडे या डोंगरावर मंदिर आहे आणि त्याच्या समोर इथे एक मंडप लावलेला आहे. आता इथं येडेश्वरी देवीच्या पावन नगरीमध्ये सर्व भाविकांचे हार्दिक स्वागत आहे. जय मल्हार भैया यांच्यातर्फे मोफत पाणी वाटप म्हणून तिथे बोर्ड आहे. आता वर फोटो आहेत लावलेले वेगवेगळे. बघूया आपण तिथं आतमध्ये ते भेटतात का फोटोवरले लोक, बघू तिथं आणि आतमध्ये जाऊ, नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया जाऊन घेऊया. चला आपण थेट मध्ये जाऊ आता आणि नेमकं इथं जे मंडप लावलेलं आहे ते बघूया आपण. ते तिथं भाविक भेटतात का आपल्याला आणि काय उद्देश आहे त्यांचा, बघूया आपण. चला बघा इथं हेच मंडळ आहे ते. काय नाव आहे तुमचं? परसुमाई जगवाले, अकलूजकर. कुठून येतात तुम्ही? किती दिवस झाले इथं? अकलूजवरून. बरं, किती दिवस झाले इथं? आजचा 5वा दिवस आहे आम्हाला इथं. बरं, किती वर्षापासून येतात? 21-22 वर्ष होऊन गेले. बरं, काय विशेष आहे बरं तुम्ही ह्या यात्रेला येतं? या यात्रेला येडामाईची यात्रा असते. यात्रेमध्ये पायगडी विडा कडेडा घेतो डोंगराला आणि नंतर चुन्याजराला जाऊन चुना असतो आणि तिथं डेऱ्यात आम्ही 5 दिवस नंतर मुक्कामाला असतो. आई साहेब 5 दिवस डेऱ्यात मुक्कामाला असते, त्यावेळेस तिथं 5 दिवस आम्ही राहतो आणि 5व्या दिवशी पुन्हा वाजत गाजत पालखी घेऊन आंबील गोगरी झाली की डोंगरावर येतो आणि देव सारवूनच आम्ही घरी जातो. म्हणजे तुम्ही पालखी घेऊन येते? हो, ह्या वरच्या मंदिरावरच्या पालखी बरोबर गावात जायचं, डेऱ्यात राहायचं 5 दिवस आणि 5 दिवसांनी पुन्हा ती पालखीवर आंबील गोगरी झाली की ती पालखी घेऊन डोंगरावर यायचं आणि ते चुना जो आणलेला असतोय त्या चुन्यानं मंदिर सारवून मगच आम्ही घरी जातो. म्हणजे 22 वर्षापासून तुम्ही येते? हो, 20-22 लोक असतात तुमचे? आमचे साधारण 1000-1100 लोक असतात, येणार जाणार सोडून. कुठले लोक येतात तुमच्यासोबत? अकलूज, पंढरपूर, लातूर, सांगोला, म्हणजे ही सगळी आमची जे समाजाची लोक आहेत ती इथं. समाजाचे पण? आराधी जुक्ती समाज इथं सगळे गोळा होते. हो, तुम्ही कुठून आले? मी बारशीवरून आले. काय नाव तुमचं? पश्चिमाई बारसकर. परसुमाई आमचे गुरु आहेत. दरवर्षी आम्ही त्यांच्यासोबत यात्रेला येतो इथं. हो. किती दिवस, म्हणजे तुम्ही किती वर्षापासून येत येतात? आम्ही 10 वर्ष झालं येतोय. काय वाटतं तुम्हाला, वैशिष्ट्य काय? काय आनंद आहे, यात्रा आहे, दरवर्षीचा आनंद उत्सव असतो, पालखी असते, हेच. बघूया आपण पुढे जाऊ आणखीन. यात्रेमध्ये नेमकं काय बघूया आपण थेट ग्राउंड रिपोर्ट.
बघा इथं आता येडेश्वरीच्या मंदिरासमोर आहे मी. इकडे मंदिर आहे आणि या मंदिराला काही भाविक पण येतात असं बघूया आपण. कुठून आले तुम्ही? मी टेम्पोवरून आलो सर. बरं, काय सांगाल आता इथं तुम्ही यात्रा आहे, यात्रेनिमित्त आला होता का? हो हो, दरवर्षी यात्रेनिमित्त येतो. बरं, हा, समजा आम्ही फॅमिली वगैरे सर्व. काय नाव आहे तुमचं? मी स्वतः लखनदामाने हॉटेल 7777चं ओनर आहे मी. बरं, हा, दरवर्षी 77 हॉटेल ते प्रसिद्ध आहे ते. हो हो, मी त्याच ओनर आहे. बरं, काय सांगाल आता तुम्ही प्रत्येक वर्षी येता इथं? खूप म्हणजे आता काय येडामाईबद्दल बोलावं तेवढं कमीच आहे, कारण दरवर्षी येतो आणि काही शब्दच नाही येडामाई बद्दल बोलायचं म्हणलं तर. आता आज तुम्ही आला होता, तुमचे कुटुंबीय सोबत आहेत सगळे? हो हो, फॅमिली सोबत आलो. काय सांगाल बरं, काय संदेश कराल तुम्ही इथे येणाऱ्या यात्रेकरूला? आता यात्रेनंतर इथली जी आता जे बघितलं मी की अजून आता पहिला दिवस असेल, अजून यात्रा चालू होते. इथली जी सिस्टीम आहे एकदम सुरक्षित वाटते की जागच्या जागेवर पार्किंग असेल, इथलं मॅनेजमेंट वगैरे व्यवस्थित वाटलं मला. काय संदेश कराल तुम्ही? संदेश काय, भाविक भक्ताने आलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे, येडामाईचा आशीर्वाद आपल्या कुटुंबासोबत दर्शन केलं पाहिजे. वर्षातनं एकदा एक चैत्र आपली एक जत्रा असते, हे सर्वांनी येऊन एक दर्शन घेऊन आईचा आशीर्वाद आपल्या घरी नेला पाहिजे, हेच मी सांगेन. बघूया आणखीन पण इथं काही मंडळी आहेत. कुठले तुम्ही? मी इथलाच आहे. बरं, काय सांगाल आता यात्रा आहे तुमच्या गावामध्ये इथं? हो, आम्ही यात्रेनिमित्त आमचं पण दरवर्षी आम्ही लवजी शक्ती सेनेच्या वतीने, मी लवजी शक्ती सेनेचा प्रदेश कोषाध्यक्ष आहे. आम्ही दरवर्षी लवजी शक्ती सेनेच्या वतीने आम्ही फळ वाटप म्हणजे 1 लाख पाणी वाटप, ह्या वर्षी आम्ही मुख्यमंत्री आरोग्य कक्षामधून मोफत आरोग्य शिबिर व ते आरो पाऊच आहेत ना आपले ते लिक्विड की उन्हाने ज्या लोकांना अशक्तपणा होतोय, तर आपण 1 लाख पाऊच वाटप करतो. आणि दरवर्षी बिस्लरी फळ वगैरे तर आपण वाटप करतो. पण ह्या वर्षी आम्ही थोडं म्हणजे जेणेकरून की जे भाविक भक्तांना उन्हामुळे जो त्रास होतो, आपण प्रत्येक ठिकाणी जाऊन आम्ही लवजी शक्ती सेनेची आमची पूर्ण टीम, अख्ख्या महाराष्ट्राची टीम इथं आता 2 दिवस झाले इथंच असते. आम्ही 5 दिवस इथंच असते पूर्ण महाराष्ट्राची टीम. आम्ही पूर्ण म्हणजे आमचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबेंच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण जत्रेत फिरून पूर्ण म्हणजे जिथं जिथं भाविक वगैरे आहेत ते पूर्ण बघून कुणाला काय अडचण असली ते आम्ही पूर्ण स्वयंसुविधा पोच करतो. म्हणजे कुणाला तिथं ॲम्ब्युलन्स जात नसेल तिथं आम्ही आमचे स्वतः स्वयंसेवक पाठवून तिथून पब्लिक लोकांना दवाखान्यात पोच करणं, जिथं आमचं आरोग्य शिबिर चालू आहे तिथं आणणं, ते आम्ही दरवर्षीप्रमाणे करतो. किती वर्ष आहे तुमचं? हे आमचं बघा 6-7 वर्ष आहे. त्याचे आमचे म्हणजे लवजी शक्ती सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अमोल चव्हाण ते स्वतः त्यांच्या स्वखर्चाने करतात दरवर्षी. ह्या वर्षी आम्ही मुख्यमंत्र्यांचं हे घेतलेलं आहे. काय आवाहन कराल तुम्ही इथे येणाऱ्या भाविकांना? येणाऱ्या भाविक भक्तांना एवढंच सांगतो की जे ऊन ताण आहे, आपले छोटे छोटे मुलं, प्रत्येकाने स्वतःची काळजी घेतली पाहिजे. उन्हाताना प्रत्येक ठिकाणी म्हणजे जे आमचं आरोग्य शिबिर आहे आपलं येडूश्री कमान लवजी चौक येरमाळ तिथं आहे, तरी सर्वांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे. आणि येडूश्रीच्या यात्रेनिमित्त सर्व भाविक भक्तांना म्हणजे हार्दिक शुभेच्छा. आणि येणाऱ्याचं सर्वांचं येरमाळ नगरीत आम्ही असं आमची पूर्ण टीमच्या वतीने हार्दिक स्वागत करत आहोत. अच्छा, बघा इथं
येरमाळ्याच्या येडेश्वरीच्या मंदिरासमोर इथं यात्रा आहे आणि यात्रेमध्ये आलेले लोक, इथले गावातले लोक नेमकं काय म्हणतात मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवणार आहे. यात्रेमध्ये आलेले भाविक काय म्हणतात बघूया आपण. मी तुम्हाला सर्व यात्रेतल्या ग्राउंडचा रिपोर्ट दाखवला. इथे आलेले भाविक होते काही. इथं आता मंदिरासमोर आहे मी. इथं येडेश्वरीचं श्री येडेश्वरी महाद्वार आहे. इथून हे महाद्वार आहे मंदिराचं आणि इथून प्रवेश केला जातो. इथंच भक्त हे नारळ फोडतात या ठिकाणी. पण इकडे पोलिसांचा बंदोबस्त पण लावण्यात आलेला आहे. बघूया आपण नेमका आता इथं काही भाविक पण आहेत. काय कुठून आलो तुम्ही? आम्ही धाराशिव जिल्हा गाव इरला दाऊदपूर. बरं, काय होतं कार्यक्रम? काय नारळ फोडण्याचं येरमाळ्याची यात्रा, चैतभूमी मस्त चैतीची वाटते यात्रा, मस्त वाटतंय. आनंद आनंद दरवर्षी येतो आम्ही. दरवर्षी कलाकार आम्ही दरवर्षी इथे तिथं गाणे म्हणण्यासाठी येतो. आमचे गुरुजी आहे सतीश विषय म्हणून. काय नाव तुमचं? सतीश गोंधळी. डोकी डोकी. इतरही आपलं येरमाळ्याची यात्रेचा चैती पौर्णिमेचा सोहळा असतो आणि त्या सोहळ्यासाठी बरेच भाविक भक्त इथं दर्शनासाठी येतात आणि ती पाहून समजा आनंद वातावरण वाटतं म्हणून. तुम्ही पण आले सोबत? हो, आम्ही पण आलो. काय नाव तुमचं? गोकुळ माळी. काय सांगाल आता यात्रा सुरू झाली? आता यात्रा चालू झाली, पब्लिक भरपूर आहे. आता यात्रा भरायला लागली वर. आम्ही पकरोड या गावातून आलेलो भूम तालुक्यात. यात्रा भरपूर आता म्हणजे पब्लिक भरपूर आलेले. आता यात्रा वर फुल होणारच आहे. बघा इथं येरमाळा गावामध्ये आता येडेश्वरीची यात्रा सुरू होणार आहे उद्यापासून. मी आज तुम्हाला यात्रेची सगळी तयारी जी आहे ती तयारी सुद्धा दाखवलेली आहे. काय मावशी आहे? काय आहे? येडामाईचं बाळ आहे. बरं, किती दिवस झाले येतात तुम्ही इथं? मी 2-3 वर्ष झालं सारखं जगलेलं आहे ते. कुठून आला तुम्ही? कळमच्या पलीकडे लाख म्हणून गाव आहे माझं. हा, माईचं ताट आलेलं आहे मला म्हणून मला खुशी आवडती. खुशीमुळे मी जोगवास मागते. जोगवास मागून खाते आईच्या दारात. किती वर्षापासून? 2-3 वर्ष झालं. 2-3 वर्ष झालं. हो, तुम्ही कुठून आले? बॉम्बे. मुंबईहून आला? हो, मुंबईहून आले. बोला, काय म्हणता? यात्रा काय नाही, यात्रा चांगली झाली. यात्रा चांगली झाली आणि मला नवसाला पावलेली म्हणून मी आले. चुना याची ते मी आज 12-13 वर्ष झाले मला इथे. येडायला सत्तेची लय भारी. मला माझी मैत्रीण घेऊन आली होती. काय मध्ये फार सत्य आहे. मी आले 3 वर्ष माझे पूर्ण झाले. आता मी चुना याचणार. आता तिसरं वर्ष तुम्ही? 8वे वर्ष आहे माझं. कुठून आले तुम्ही? मी आले उल्हासनगर वरून. उल्हासनगरवरून? हा, सुमनताई माझं नाव आहे. शिवसेनेची मी कार्यकर्ता आहे. अरे वा, कोणत्या शिवसेना? उद्धव साहेब ठाकरे. अरे वा. काय नाव आहे? योगेश. गाव? अंबाजोगाई. अंबेजोगाई. काय आणलंय? देवी नवसाला पावणारे. नवसाला पावणारे. किती वर्षाला येतो तुम्ही इथं? बरेच वर्ष येतो. कोण कोण येतो? गुरु, आम्ही गुरुचे शिष्य. बर, मग आता काय वाटलं तुम्हाला इथं आला? बरीच गर्दी आहे पुढे मंदिरात. का बरं येतो तुम्ही या देवीला? पावते म्हणून. घोगरे.
इकडे बघा शूटिंग चालू आहे. नमस्कार, मी बळीराम गौरे, कळली वैजनाथ, जिल्हा बीड. मी येतो आज कमीत कमी मी जन्मल्यापासून येतो होतो. जन्मल्यापासून मी बघतो इथं सोयी सुविधा पाण्याची नाही, कोणी कुठलीच नाही, संडास बाथरूम नाही, अमुक दमुक नाही. मग काय व्हायला पाहिजे? जरा सोय काहीतरी व्हायला पाहिजे, नाही तर जरा भक्तांना यायला काही राहायला भक्त निवास अमुक दमुक. भक्त निवास तर पाहिजेच ना. आली तर आता ही उन्हात तानात बसते, तर सगळे उन्हात तानात बसायला बघा तुम्ही, पाला लावून बसायला. तर कोणाचे खायची म्हणजे व्यवस्था नाही, प्रसादाची व्यवस्था नाही. इथं राहायला सोय नाही, इथं राहायला सोय राहायला. काय नाव आहे तुमचं? लातूर, तुकाराम गटमाल, कुठून आला? लातूर. बरं, किती वर्ष झाले येता इथे? 10 वर्ष झाले आता. बरं, मग आता आज तुम्ही कशाला आलते इथे? काय होतं? दर्शनाला आलतो येडामाईच्या. प्रत्येक वर्षी येतात? प्रत्येक वर्षी काय वाटलं बरं? का बरं येतो इथे दर्शनाला? येता बरं परेशानी होती, वाहनं भेटत ना टायमाला. येरमाळ गावातून कधी पायी यावं लागतंय. सुविधा करा ना तुम्ही. काय सुविधा पाहिजे? सुविधा गाडी वाहन काहीतरी पाहिजे ना आपल्याला. तसं कसं परिस्थिती एका एका जणांची बेकार असते, घरामध्ये पैसे नसतात, पुन्हा कोणतरी उसने पासने घेऊन पैसे घेऊन येतात. सुविधा पाहिजे ना आपल्याला. पुन्हा 200-100 पाहायला लागले तर 200 द्या म्हणतात, 400 द्या म्हणतात. अशी सुविधा करा ना आपल्या गावातून, येरमाळ गावातून सोय करा, म्हणजे आईची बी आम्ही भक्ती जास्त करू शकतो. काय नाव आहे तुमचं? मंगल हरिश्चंद्र जाधव, गाव? राहणार कासरगाव, तालुका जिल्हा लातूर. बरं, किती वर्ष झाले येता इथे? 25 वर्ष झालं मला येडामाईची मी सेवा करते. मला ताट आलेलं आहे 25 वर्ष झालं. दरवर्षी प्रमाणे चुना वेचणं, पौर्णिमेचा कार्यक्रम, हळदीचा वगैरे करतो आम्ही. आता ते काय आता म्हणजे? हे देवीचं ताट आहे, येडेश्वरीची परडी आहे. आता किती दिवस राहतो इथे तुम्ही? आम्ही आता रात्री आलो, आज आणि उद्या परवाच्या दिवशी चुना वेचून जातो. काय वाटलं बरं तुम्हाला? म्हणजे येडेश्वरी देवी नवसाला पावते, सर्व काही व्यवस्थित आहे. मला अनुभव आहे त्याचा? अनुभव आहे आम्हाला 25 वर्षापासून. म्हणजे 4-5 डॉक्टर केले तर माझं तब्येत बरोबर झाली नव्हती, मला बेंड आली होती. मग ते येडेश्वरीचं ताट घेतल्यानंतर कमी झालं व्यवस्थित. नाव माझं खुशी लातूरकर. काय नाव आहे? नाव माझं खुशी लातूरकर, राहते लातूर मध्ये. आता इथं तुम्ही यात्रेला आलेत? हा. कधीपासून? मी नाही ना म्हणजे तर 4थी-5वीला होते त्यापासून येते मी. काय वाटलं बरं तुम्हाला? कशासाठी तुम्ही येत आहे? आमची भक्ती करतो आम्ही, मना भावातून भक्ती करतो. मना भावातून पावती भक्तांना पण तसं संकटपट आहे ती. काय एखादा अनुभव आला होता तुम्हाला? हा आलाय ना, बकळ जणाला आलाय, मला आलाय, माझ्या घरच्याला आलाय, बाहेरचे कोण माझे शिष्य परिवार आहेत त्यांना आलाय. आता काय संदेश करायला तुम्ही येणाऱ्या भाविकासाठी? काय आमच्या जे मंडळ आहेत त्यांच्यासाठी जेवण खावं, पुन्हा आम्ही नाच गाणं करतो, थोडस कला वगैरे दाखवतो. कुठं असतं कार्यक्रम? आमचा कार्यक्रम इथेच राहतो. कशाचे गाणे म्हणतो तुम्ही? कला, हे देवीचीच गाणी. कला कधीपासून म्हणताय? आम्ही लय दिवसापासून आमचं चालतंय, असंच येणं जाणं असं. आमचं पोटच त्याच्यावर आहे. आमचं पोटच त्याच्यावर आहे. काय वाटतंय बरं? समाज तुमच्याकडे काय म्हणून बघतोय? आम्हाला समाज तर वाईट नजरेने बघतोय, पण आम्ही करतोय तर भक्ती करतोय, काय फालतू तर काही करत नाही. एवढे आम्ही करतोय तर आम्ही भक्तीच करतोय, आम्ही फालतू तर काही करत नाही. आम्ही आमच्या पोटासाठी करतो, आम्ही आमची कला आम्ही दाखवतो. काय आव्हान कराल तुम्ही लोकांना? काय नाही, आता जेवढे भक्त आमच्यासाठी जेवढे आहेत ना तेवढ्यासाठी आम्ही आमचं काय आहे, आमचे नियोजन जे आमचे मेन आहेत ना तीच करतात. काय नाव आजी? दोंडाबाई. कुठून आला? नवरे किती कशाला? येत्राला. बरं, किती दिवस झाले येत इथे? त्याच्या पूर्वी किती वर्षापासून? नाही आला. त्याच्या अगोदर नाही, पहिली वेळेस आला होता. काय वाटलं तुम्हाला? चांगलं वाटलं. काय नवस बोलला होता? नाही, आनंदाने. जे नागरिक आलेले आहेत, भाविक आलेले आहेत, या ठिकाणी मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दाखवलेली आहे. यात्रा सुरू होणार आहे आता उद्यापासून. आज यात्रेची पूर्व तयारी झालेली आहे. मी तुम्हाला सर्व ग्राउंडचा रिपोर्ट दाखवलेला आहे. मात्र आम्ही तुम्हाला एक आवाहन करतो की या ठिकाणी गर्दी होत असते. गर्दीमध्ये आणि सध्या उन्हाळा आहे, या गर्दीमध्ये उन्हाळ्या दिवसामध्ये अशा कडक उन्हामध्ये इथं भाविक येत असतात. तुम्ही सुद्धा जर या ठिकाणी येणार असाल तर डोक्यावर टोपी, छत्री, पाण्याची बाटली, वयोवृद्ध, आजारी, लहान मुलं असतील, दागिने असतील, मोबाईल असेल, पैसे असतील, याची तुम्ही स्वतःहून काळजी घ्यायची असं आम्ही तुम्हाला टुडे समाचारच्या वतीनं आवाहन करतो. आणि पोलीस प्रशासन या ठिकाणी जे आहे त्यांना सुद्धा तुम्ही सहकार्य करायचं आहे. मी हुकमत मुलानी, येरमाळा, तालुका कळंब, जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव.